आज आपण लसूणी पालक बनवणार आहोत. त्याचं वाटण बघू. मसाल्यासाठी चण्याची डाळ घेतली थोडीशी, शेंगदाणे घेतले थोडेसे, तिळी घेतली थोडीशी आणि 2-3 सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या. आपण आता त्याचा मसाला तयार करू. चण्याची डाळ भाजून घेऊ थोडीशी. त्याच्यात शेंगदाणे टाकू. हे थोडे भाजल्यानंतर मग तिळी वगैरे टाकू. शेंगदाणे डाळ थोडी भाजली गेली. आपण त्याच्यात आता सुक्या लाल मिरच्या टाकू. आपण थोडी तिळी घेतलेली ती पण भाजायला घेऊ. मसाला मस्त खमंग भाजला गेला. आपण आता थंड व्हायला काढून घेऊ. आता तेल गरम झालेलं आहे. आपण थोडं जिरं टाकू. खूप सारा लसूण टाकू. 2 हिरव्या मिरच्या टाकू आणि 1 कांदा टाकू. कांदा मस्त लाल थंड होऊ द्यायचा. कांदा मस्त गुलाबी झाला. आपण आता त्यात पालक टाकू. आपण आता 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवू. हा मसाला तयार केलेला आपण आता वाटून घेऊ. आपला मसाला मस्त वाटला गेला. आपण आता भाजी मस्त शिजत आलेली आपली. आता आपण बनवलेला मसाला आपण त्याच्यात आता टाकूया. आपला मसाला त्याच्यात टाकला गेला. आपण आता चवीपुरतं मीठ टाकू आणि थोडं पाणी टाकू. आपण आता 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवू आणि तडका देऊ. गरम झालेले आपण त्याच्यात आता लसूण टाकू. थोडं लाल तिखट टाकू. हळद टाकू आणि 2 मिरच्या टाकू. आपण आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवू. 2 मिनिटं झाले. आपण आता झाकण काढू. झाली आपली भाजी तयार, लसूणी पालक. आता मी ताटात काढून दाखवते. कशी आहे ती लसूणी पालक भाजी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा.